ऐतिहासिक दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर मला वाटतं आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचे वारकरी आहोत आणि महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा विठुरायाची कृपा त्याच्यावर असते. आणि मला वाटतं हा योगच वारकरी संप्रदायाचा जो मूल मंत्र आहे, जय जय राम कृष्ण हरी, तो आपल्या सर्वांसाठी साजरा करतो. जय जय राम राम कृष्ण हरे. 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 राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे. धन्यवाद. मला असं वाटतं राम प्रभू हे आपल्या सगळ्यांचे आवडते एक असे देव आहेत की सगळेजण त्यांना मनापासून नमस्कार करतात, मानतात. कारण तर रामचंद्रांचे जे गुण आहेत ते आपल्या रोजच्या आयुष्यात अंगीकारण्यासारखे आहेत. आपण ते नुसता त्याचा प्रयत्न जरी केला, आपण आपल्यात वेगवेगळ्या गुणांचा, ज्याप्रमाणे आपण म्हणतो की सत्यवचन सगळ्यात मुख्य, आणि नियम आणि मोठ्यांचं पालन, मोठे जे काही बोलतात, आज्ञा देतात, त्याचं मनापासून पालन करणं, त्यासाठी आपण जेव्हा रामप्रभूंकडे बघतो की त्यांनी ही सर्व गोष्टी खूप सहजरित्या करून दाखवल्या. आणि तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्या जर रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जर आपण त्या अंगीकारू शकू तर मला वाटतं आपलं आयुष्य असंच सुसह्य होऊन जाणार आहे. आणि आजचा दिवस आपण ज्याप्रमाणे म्हणतो की प्राणप्रतिष्ठा आहे रामप्रभूंची अयोध्येच्या पवित्र नगरीमध्ये. आणि हा क्षण अनुभवताना आपण सर्वजण इथे आहोत, तो आपल्या डोळ्यांनी अनुभवतो आहे. आणि आता विराजमान झालेले आहेत प्रभू राम. तर मला वाटतं एक ऐतिहासिक क्षण म्हणता येईल आपल्या संपूर्ण भारतासाठी, ह्या जगभरासाठी. आणि जगभरातील प्रत्येक भारतीय वाटतं मनापासून आज आनंदित असेल. आणि त्याचप्रमाणे एक कलाकार म्हणून आम्हाला रामप्रभूंची जेव्हा आम्ही अभंग गातो, त्यांची भजनं गातो, तेव्हा एक वेगळा आनंद मिळत असतो. आणि त्यापैकीच आजचा हा दिवस आहे की आज या सर्व गोष्टी स्वतःहून आपण जेव्हा बघतो आहे तेव्हा मनापासून आनंद होतो आहे, समाधान मिळतं. ज्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठा आता प्रभू रामांची झालेली आहे त्याचाच उल्लेख या अभंगामध्ये आहे. त्याच्या दोन ओळी आपल्या सर्वांसाठी साजरा करतो.
ध्यान लागले रामाचे, 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 दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, रामी रामदास स्वामी प्रगटले अंतर्यामी, स्वामी प्रगटले अंतर्यामी, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. प्रत्येक कलाकार हे भारतीय संस्कृतीमध्ये जे सण येतात, जे उत्सव येतात, त्यामध्ये आपली सेवा रुजू करत असतो आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन तिथे शिकत असतो. माझी सुरुवात एका दत्त मंदिरात, लातूर येथील सुप्रसिद्ध दत्त मंदिर आहे, तिथे झाली आणि तिथे मी सेवा देण्यास सुरुवात केली. आणि मला वाटतं तिथेच दत्त भगवानांची काही अभंग असतील, रामाची काही अभंग असतील, मी तिथे शिकवून सादर करायला मला वाटतं माझी सुरुवात झाली. आणि प्रत्येक कलाकार मला वाटतं अशा ठिकाणी घडत असतो. आणि कित्येक रामनवमी असतील, वेगवेगळ्या सणांना आम्ही रामभजन सादर करतच असतो. मराठी संस्कृतीला आपण असं म्हणूयात गीत रामायणासारखा मोठा वारसा मिळाला आहे. आणि ही अभंग, ह्या रचना आम्ही जेव्हा गायक म्हणून गातो तेव्हा प्रत्येक वेळी नवीन गोष्टी त्यात आम्हाला शिकायला मिळतात सादर करताना. आणि मला वाटतं सर्व रसिकांना ती गोष्ट ऐकताना, ते अभंग ऐकताना तोच आनंद, तीच श्रद्धा त्यांची वाढत जाते. आणि एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की या अशा ठिकाणी आम्ही घडत असतो. आणि कित्येक रामनवमीच्या कार्यक्रमांना लहानपणापासून मी माझी सेवा देत आलो आहे. आणि यावेळी असा हा योग आला आहे जिथे आपण आजच्या प्राणप्रतिष्ठेला सर्व गायक कलाकार, आम्ही सर्व कलाकार मनापासून आपल्या संगीतातून ह्या भावना व्यक्त करतो आहे. तेव्हा हा आनंद काही वेगळाच आहे. स्वय श्री राम प्रभो ऐकते, स्वय श्री राम प्रभो ऐकते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते, स्वय श्री राम प्रभो ऐकते, स्वय श्री राम प्रभो ऐकते, कुशलव रामायण गाते, कुशलव
रामायण गाते, कुमार दोघे कवयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगते चरित पित्याचे, पुत्र सांगते चरित पित्याचे, ज्योतीने तेजाचे आरते, ज्योतीने तेजाचे आरते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. रामाची अत्यंत सुंदर अशी गीतं म्हणा, अभंग म्हणा, भजन म्हणा रचना आपल्या वैदिक काळापासून झालेली आहे. त्यातलं काही काळापूर्वीचंच पण पंडित भीमसेन जोशी आणि गाणं सम्राज्ञी लताबाईंनी, लता मंगेशकरजी यांनी गायलेलं अत्यंत सुंदर अभंग आहे, भजन आहे, ते आपल्यासाठी सादर करतो. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा राम, आत्मा राम का सम्मान करिए ध्यान, धरिए राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. नमस्कार, मी गायक मंगेश बोरगावकर. संपूर्ण भारतीयांना तसेच झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या अभूतपूर्व दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत आहे. अशा पावन दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. बोला श्रीराम जय राम, जय जय राम. धन्यवाद.